राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री दोन्ही उपस्थित होते, त्यासोबतच इतर विविध खात्याचे मंत्रीसुद्धा उपस्थित होते। यामध्ये आज प्रामुख्याने सहकार असेल, जलसंपदा असेल, महसूल असेल, विधी आणि कामगार विभाग असेल, या खात्यांचेही काही निर्णय हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत। अर्थात एक सगळ्यात मोठी चर्चा जी सुरू झालेली होती की पुणे विभागातील जे काही साखर कारखाने आहेत त्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचंही बोललं जातंय। दुसरा एक निर्णय आहे जो बीड जिल्ह्यातील सिंदफणा नावाची नदी आहे त्या नदीवरील 3 बंधारे जे होते त्यांना आता त्यांचा विस्तार करण्यासाठी ही मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही देण्यात आलेली आहे। त्यासोबतच काही निर्णय हे गोंदिया जिल्ह्यातील सुद्धा आहेत, इतर जिल्ह्यांमधले सुद्धा आहेत। राज्यातील कामगार कायद्यांमध्येही सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यासही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। आता मूळ मुद्दा असा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा की राज्यामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती त्याचा 9 लाख हेक्टर क्षेत्रावरती शेती पिकांना मोठा फटका बसला, त्यामुळे राज्य सरकारनं पंचनामे तर करून जी काही मदत आहे ती देण्यातच यावी, परंतु दुसरीकडे राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही मदत ही आत्ता सणांच्या पार्श्वभूमीवर तरी द्यायला हवी होती अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती। आणि त्यामुळेच एका चर्चेनं जोरही धरला होता की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात काही निर्णय घेतला जाईल, परंतु आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्या संदर्भात काही निर्णय घेतला गेला नाही आहे।